खरात प्रकरणामध्ये केंद्रीय संस्थांनी सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे असं रोहित पवारांनी म्हटलं। खरातचा विषय राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणार आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। खरात हवालाच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करत होता असंही रोहित पवार म्हणाले। रोहित पवारांचा ट्विट आहे ते आपण पाहूया। बंधू खरात ऑस्ट्रेलिया, दुबईसह 4 ते 5 देशांमध्ये हवालाच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करत असल्याची खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारो अधिक कोटी या देशामध्ये पाठवले असल्याचं कळत आहे। खरात हा केवळ बंधू नाही तर एक मोठं नेक्सस आहे, त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थांनी सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे। हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आव्हान देणारा असल्यामुळे राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने सुद्धा प्रकरणाचा राजकीय गोळाबेरीजेसाठी वापर न करता सखोल चौकशी करावी। या प्रकरणातही ईडी सारख्या यंत्रणांना जाग येईल ही अपेक्षा आहे, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय।